We'll open our Bibles to Luke chapter 5 verse 26. लूकचा 5वा अध्याय आणि त्यातलं 26वं वचन आपण यावेळेला काढणार आहोत. Luke 5 verse 26. आता सगळ्यांनी बायबल उघडा. लूकचा 5वा अध्याय आणि 26वं वचन. And they were all amazed and they glorified God and were filled with fear, saying, "We have seen strange things today." लूकचा 5वा अध्याय त्यातलं 26वं वचन म्हणतं, तेव्हा सर्वांना विस्मयाने व्याप्त केले आणि ते देवाचे गौरव करू लागले व फार भयभीत होऊन ते म्हणाले, आम्ही आज अद्भुत गोष्टी पाहिलेल्या आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. We have seen mighty things today. आज आम्ही अद्भुत गोष्टी, महान गोष्टी पाहिलेल्या आहेत. We have seen strange things today. आज आम्ही काहीतरी वेगळं घडताना पाहिलेलं We आहे. have seen miracles today. आज आम्ही चमत्कार घडताना पाहिलेला आहे. That's what you will say after the meeting. आणि आजची सभा झाल्यानंतर तुम्ही लोक सुद्धा असंच काहीतरी बोलणार आहात. You will say it. तुम्ही म्हणणार आहात I have seen strange things today. की आज मी काहीतरी वेगळंच घडताना पाहिलेलं आहे. You will all glorify God. आणि तुम्ही सगळेजण देवाला गौरव द्यायला लागाल. Because my God operates in the supernatural. कारण माझा देव अलौकिक स्तरामध्ये कार्य करतो. And God is a God of 24-hour miracles. आणि देव 24 तास चमत्कार करणारा देव आहे. God is a God of 24/7 miracles. देव 24/7 चमत्कार करणारा देव आहे. If you only dare to believe on Him, जर तुम्ही फक्त देवावरती विश्वास ठेवायची हिम्मत केली तर मग God is ever ready to perform miracles in your life. तर मग तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडवायला देव तयारच आहे. So are you ready for a supernatural miracle in your life? तर तुमच्या जीवनामध्ये एक अलौकिक चमत्कार घडावा यासाठी तुमची तयारी आहे का ते सांगा. Are you ready? तुम्ही तयार आहात का सांगा. देव तर तयारच आहे. Are you ready to receive impossible things from the hands of God? तू तयार आहेस का. देवाच्या हस्ते अशक्य गोष्टी प्राप्त करून घ्यायला तू तयार आहेस का सांग. Say, I am ready, Lord. तर मग आता म्हणा, देवबाप्पा मी तयार आहे. I am ready, O God. म्हणा, प्रभू मी तयार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. God is ever present to turn your situations. आणि देव तुमची परिस्थिती बदलायला नेहमी हजर असतो बर का. He will do such a thing that you will have daily testimony. आणि देव असं काहीतरी कार्य तुमच्या जीवनात करेल की दररोज तुमच्या जीवनामध्ये साक्ष निर्माण होईल. But do you believe that God is a miracle worker? पण मग तुमचा विश्वास आहे का की देव चमत्कार करणारा देव आहे. Praise God. देवाला धन्यवाद. I believe that you all are believing that God is a miracle working God. माझा असा विश्वास आहे की तुम्हा सर्वांचा असा विश्वास असणार आहे की देव चमत्कार करणारा देव आहे. Amen. आमेन. Bible says in John 11 verse 40, योहानाचा 11वा अध्याय 40व्या वचनात बायबल म्हणतं, if you believe you shall see the glory of God. तुम्ही जर विश्वास ठेवाल तर तुम्ही देवाचा गौरव पाहाल. If you believe. तुम्ही जर विश्वास ठेवला तरच मग पुढचं. If you believe in God, तुम्ही जर देवावर विश्वास ठेवला He will change your situations. तर देव तुमची परिस्थिती बदलेल. He will bring joy in your life. देव तुमच्या जीवनामध्ये आनंद आणेल. Whatever is not happening will start happening. आणि जे काही घडत नाहीये ते सुद्धा घडायला सुरुवात होईल. Nothing of God is in small scales. आणि देव जेव्हा केव्हा काही देतो ना, देव काहीच असं छोट्या प्रमाणात देत नाही. It's always in a wholesale scale आणि and देवा- large scale. देवाची कार्य सगळी नेहमी महानच असतात, मोठीच असतात. देव छोट्या रीतीनं काही करतच नाही. Only believe. फक्त विश्वास ठेवा. And there will be liberty for everyone tonight. आणि आज रात्री प्रत्येकासाठी एक आझादी, एक मोकळीकता देव घेऊन येईल. He will give you complete victory देव तुम्हाला संपूर्ण विजय देईल. over every difficulty, प्रत्येक अडचणीवर मात करायची क्षमता देईल. over every evil power. प्रत्येक वाईट अरिष्ट दुष्टाईवरती मात करायची शक्ती He देईल. will give you victory over every depravity. आणि सगळ्या तुमच्या ज्या उणीवा आहेत, त्रुटी आहेत त्याच्यावर विजय देईल. Because great is a God कारण की आपला देव महान आहे. and greatly to be praised. आणि त्याची स्तुती सुद्धा खरं म्हटलं तर महान रीतीनं झाली पाहिजे. Praise God. देवाला धन्यवाद. That which the eye has not seen, जे डोळ्यांनी कधी पाहिलं नाही, that which the ear has not जे heard, कानांनी कधी ऐकलं नाही, that which has not entered your heart. जे तुमच्या हृदयामध्ये आजपर्यंत गेलेलं नाही, Such things God has prepared for them that believe on Him. अशा गोष्टी देवाने अशा लोकांसाठी निर्माण तयार करून ठेवल्यात की ज्या लोकांचा देवावर विश्वास आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Psalm 109 verse 27 स्तोत्र संहिता 109 त्यातल्या 27व्या वचनात बायबल म्हणतं that the people may know की लोकांना कळावे that this is your hand, O God, that Dev- thou hast done. की देवप्पा हा तुझा हात आहे आणि हे तू केलेलं आहे हे लोकांना कळावे.
कळावे. Everyone will say, सगळे मग असं म्हणतील, my God has done it. सगळ्यांनी असं म्हणावं की माझ्या देवाने हे कार्य My केले, God has helped me. माझ्या देवाने मला सहाय्य केलेलं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Don't find fault with God. तर देवात चुका काढू नका बरं का. God has promised अहो देवाने वचन दिलंय that every evil counsel against you cannot stand. की तुमच्या विरुद्धची कुठलीही वाईट सल्ला मसलत उभी राहणार नाही. God has promised देवाने वचन दिलंय that good and mighty things will happen in your life. चांगल्या आणि महान गोष्टी तुझ्या जीवनात घडतील असं देव बोललेलं आहे. God said you shall eat the good of the land. देव म्हटलंय देशातलं चांगलं धान्य तू खाशील He is going to give all these things to you. आणि या सगळ्या गोष्टी देव तुम्हाला देणार आहे, कारण की देव बोललेला आहे. When God is in control, आणि देवाचा जेव्हा ताबा किंवा नियंत्रण असतं ना, every other helper has to disappear. त्याला प्रत्येक दुसरा जो कोणी मदतनीस आहे त्यांनी नाहीच झालंच पाहिजे, कारण देव पुरून उरेल एवढा आहे. Praise God. कोणी नको आणि देव आपल्या पाठीशी आहे. Are you going through hard times? काही अवघड अशा प्रसंगात आयुष्यात जाताय का बेटा? God is there to help you. आयुष्याच्या गाड्या गडबडल्यात का? देव आहे ना मदत करायला, कशाला टेन्शन घेताय? Don't question God's ability. आणि देवाला अजिबात प्रश्न टाकायचे नाही, तर देवाच्या क्षमतेवर उगीच प्रश्न उगारायचा नाही बरं का. God says देव बोललेला in आहे Isaiah 41:18 to यशया and 41 20. यशया 41 18 19 20 I will open rivers in high places. मी उंच स्थानी नद्या फोडीन I will open fountains in the midst of valleys. आणि त्या दऱ्यांमध्ये मी झरे फोडीन I will make the wilderness a pool of water. आणि ते रान आहे तिथं मी तळ करून टाकीन पाण्याचं And I will make the dry land springs of water, सुकलेल्या जमिनीवरती मी पाण्याचे वाहते झरे फोडीन that they may see and know and consider and understand की त्या लोकांनी पाहावे, त्यांना कळावे, त्यांनी मला जुमानावे, मानावे that the Lord has done this. की देवानेच हे कार्य केलेलं आहे. Praise God. असं त्या लोकांनी बघावं, त्यांना कळावं, त्यांनी मानावं. God wants people to glorify Him. देवाची एकच इच्छा आहे की लोकांनी देवाला गौरव दिला पाहिजे. And surely you will glorify Him देवाची स्तुती झाली पाहिजे आणि नक्कीच तुम्ही लोक देवाची स्तुती कराल when you will see the miracles happening in your life. जेव्हा तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये चमत्कार घडताना बघाल, तेव्हा धन्यवाद देवाप्पा हे तुमच्या तोंडावर येणारच आहे. Surely you will glorify आणि God. नक्कीच तुम्ही देवाला गौरव देणार आहात. धन्यवाद येशू ओठांवर येणारच आहे. But tonight only believe. पण आज रात्री आल्यासरशी फक्त विश्वास ठेवा. God is not asking anything from you. देव बाकी तुझ्याकडनं तुझं काही मागत नाहीये, तुझं तुझ्याकडे ठेव बाबा. God is saying only believe on me. देव फक्त म्हणतोय की फक्त माझ्यावर विश्वास ठेव, तुझं मला काही नको. Because only faith in God can do impossible things in your midst. कारण एक तर देवावरचा विश्वासच आपल्यामध्ये अशक्य गोष्टी शक्य करून दाखवेल. So don't question God. तर देवाला प्रश्न विचारू नका की तू कसान, तू असान वगैरे वगैरे. Don't doubt God. देवावरती शंका घेऊ नका. Don't mock God. देवाची थट्टा मस्करी करू नका रे. Bible says बायबल मध्ये लिहिलंय in Hebrews 11 verse 6, इब्री करा 11वा अध्याय 6व वचन, without faith it is impossible to please God. विश्वासाशिवाय देवाला प्रसन्न करणे अवघड, अशक्य, कठीण आहे. For he who comes to God कारण जो कोणी देवाकडे येतो must believe that God exists, त्यानं पहिलं तर असा विश्वास ठेवायला हवा की देव अस्तित्वात आहे and that is a rewarder of them that diligently seek after him. आणि जे तत्परतेनं देवाला शोधतात त्या लोकांना देव प्रतिफळ देणारा देव आहे. Praise God. असा विश्वास ठेवायला हवा. Believe and receive. विश्वास ठेवा आणि स्वीकारा. Doubt and receive nothing. शंका घ्या आणि काहीच मग मिळणार नाही. विश्वास ठेवा, सर्व मिळेल. शंका घ्या, काही नाही मिळणार. Praise God. देवाला धन्यवाद. Anything can happen if you trust in God. तसा आपण देवावरती विश्वास ठेवला ना तर काहीही होऊ शकतं बेटा. देवावर God विश्वास says पाहिजे. देव बोललेला आहे in Isaiah 35:4-7, यशया 35:4-7, say to them that are of a fearful heart, जे घाबरलेले आहेत त्यांना सांग, be strong, fear not. बलवान राहा, भिऊ नका. Behold, your God will come. पहा तुमचा देव येणार आहे असं त्यांना सांग. He will come to save you. देव येईल, तुम्हाला तारायला वाचवायला येईल त्यांना सांग. And then say, आणि मग त्यांना सांग, then the eyes of the blind shall be opened, मग अंधांचे डोळे उघडणार आहे and the ears of the deaf shall be unstopped. आणि मग बहिऱ्यांचे कान उघडणार आहे. And those who cannot walk will leap like a deer. आणि ज्या लोकांना चालता येत नाही, जे लंगडे आहेत ते हरणासारखे उड्या मारायला लागणार आहेत असं त्यांना सांग. Praise God. देवाला धन्यवाद. Those who cannot speak will shout with joy. ज्या लोकांना बोलता येत नाहीये ते आनंदाने जोर जोरामध्ये जयघोष करणार आहेत त्यांना सांग. I will pour water in dry places. मी वाळलेल्या जमिनीवरती पाणी ओतणार आहे त्यांना सांग. Streams will flow in the desert. आणि वाळवंटामध्ये झरे वाहणार आहेत त्यांना सांग. The burning sand will become like a pool of water. आणि जळती वाळू पाण्याचं तळ बनणार आहे त्यांना सांग. Thirsty ground will become a bubbling spring. कोरड्या
कोरडी आणि तहानलेली जमीन अगदी उकळत्या पाण्याचा झरा बनणारे त्यांना सांग. God will do that for you. असं सगळं देव तुमच्यासाठी सुद्धा करेल. Don't give up. अजिबात हार मानू नका. Don't cry. असं डोक्याला हात मारून रडत बसायचं नाही. Don't lose. अजिबात हार मानायची नाही, आशा सोडायची नाही. People will tell you, लोक तुम्हाला सांगतील. your case is hard. शेवटी लोक असतात. लोक म्हणतील आता तू गेला, तू खलास झाला, तुझं भलं होणारच नाही You will never come out. आणि तू आयुष्यातनं कधी वर येणार नाही, तुझं चांगलं होणार नाही. Tell them, लोकांना सांगायचं I am trusting in God. माझा देवावरती विश्वास आहे, माझं टेन्शन तुम्ही घेऊ नका. असं लोकांना सांगून टाकायचं, माझं टेन्शन तू नको घेऊ. My God is there to take care माझा of me. देव माझ्या पाठीशी उभा आहे, माझा देव मला सांभाळायला समर्थ आहे, माझं टेन्शन तू घेऊ नको. Praise God. असं सांगायचं. देवाला Bible देवा. says बायबल म्हणतं in Proverbs 3:5-8, नीतिसूत्र 3 अध्याय 5 ते 8 trust in the Lord with all your heart. संपूर्ण देवावरती विश्वास ठेवताच आहे ना, तर संपूर्ण हृदयाने देवावर विश्वास ठेवा असं लिहिलंय. Lean not on your own understanding. आणि स्वतःच्या समजुतीवर अवलंबून राहू नका असं लिहिलंय. In all your ways acknowledge Him, आपल्या सर्व मार्गांमध्ये देवाची जाण ठेवा असं लिहिलंय. and He will make your path straight. व देव तुमचा मार्ग सरळ करेल असंही लिहिलंय. Do not be wise in your own eyes. स्वतःच्या नजरेमध्ये शहाणा हुशार राहू नको रे. Fear the Lord परमेश्वराचं भय बाळग and shun evil. आणि वाईटापासून लांब राहा. This will bring health to your body and nourishment to your bones. यामुळे तुझ्या शरीराला आरोग्य आणि हाडांमध्ये ताकद येईल असं लिहिलेलं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Praise God. देवाला धन्यवाद. No matter how difficult things are, तर गोष्टी किती अवघड असोत, अशक्य असोत, God is a marvel worker. परमेश्वर चमत्कार करणारा परमेश्वर आहे. He can change everything. देव सगळं बदलू शकतो. Even a simple remedy अगदी साधा उपाय सुद्धा which will be too hard for you, God will do it in your midst. जो तुम्हाला अवघड वाटत असेल पण तो देव तुमच्यामध्ये करून जाईल. He will do it. देव करेल. Today, आज man is like in a storm. मनुष्य एका वादात अडकल्यासारखा झालाय. There is no hope for him. माणसाला आशा नाही, देवाशिवाय माणसालाच आशा नाही. Bible says बायबल म्हणतं in Psalm 107 verses 26-29, स्तोत्र संहिता 107 26 ते 29 people are like those that are out in the sea. माणसं अशी आहेत की जणू ती समुद्रामध्ये खोल आहेत. When storms break loose, आणि मग जेव्हा तिथे वादळ सुटतं they rise up to the heavens त्यावेळेला ती स्वर्गात येतात and go down into the deep. आणि मग खाली अगदी खोल जातात. Such is the state of the people. अशी लोकांची अवस्था झाली आहे की ती खोल समुद्रामध्ये आहेत. वादळ सुटलं की वर जात आहेत, मग अगदी खाली जात आहेत. And the people's heart melts. आणि लोकांची हृदय वितळतात. They become unsteady like drunkards. आणि मग लोक अशी चंचल होऊन जातात. नशा असलेला माणूस कसा असतो चंचल, तसे होतात. Have you been in a boat or a ship in the water तुम्ही कधी पाण्यावर असलेल्या जहाजात किंवा नावेत बसलाय where the storms break loose? आणि समजा तिथं जोराचं वादळ सुटलं You don't know because you're not on steady ground. तर आपल्याला काही कळत नाही, काही सुचत नाही, कारण की आपली नाव किंवा आपलं जहाज असं डोलायला लागतं. Even the captain of the ship forgets navigation. आणि त्या जहाजाचा कॅप्टन सुद्धा विसरून जातो की आता कुठल्या दिशेनं मला जहाज न्यायचंय, कारण वादळ एवढं मोठं And सुटतं. even the wise heart melt. आणि मग तिथं सर्वज्ञानी हृदय सुद्धा वितळतात, कारण तिथं त्यांचं काही चालत नाही. But God says, मग देव म्हणतो even at such a time, अशाही प्रसंगी when people cry out to me, जेव्हा जर लोकांनी माझा धावा केला, I'll bring them out of the storm. त्या लोकांना त्या वादातनं मी बाहेर काढीन I will save them. आणि मी त्यांना वाचवीन, मी त्यांना तारीन असं देव बोललाय. And that's what God did. आणि देवाने तसंच केलं. God sent Jesus Christ on this earth. देवाने येशू ख्रिस्तांना या जगात पाठवलं. Jesus became the savior of the world. येशू ख्रिस्त या जगाचा तारणारा म्हणजे मुक्तिदाता, मोक्षदाता झाले. He took the sins of the whole world, येशूनी संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर घेतलं. died on the cross of Calvary, काल्वरी नावाच्या वधस्तंभावर येशू मरण पावले. shed his precious blood, येशूंनी आपलं स्वतःचं मौल्यवान रक्त वधस्तंभावर सांडलं. and on the third day he rose again. आणि तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. Praise God. देवाला धन्यवाद. Jesus is a miracle worker. येशू ख्रिस्त चमत्कार करता आहेत. Nobody has been risen from the dead. बाकी मेलेल्यातनं परत कधीच कोणी जिवंत झालेलं नाही. Only Jesus. फक्त येशू, Only Jesus. फक्त येशू. That's why you have to believe on him. आणि म्हणून तुम्ही येशूवर विश्वास ठेवला पाहिजे. People ask me, लोक मला विचारतात how many miracles did Jesus do? येशूने किती चमत्कार केले. Innumerable अरे miracles. अगणित चमत्कार केले येशूंनी. Jesus never stopped performing miracles. येशूंनी चमत्कार करणं थांबवलेलंच नाहीये. He kept doing it and doing it. येशू चमत्कार करत राहिले, करत राहिले, करत राहिले. Even today he is doing it. आणि आज तागायत आजपर्यंत येशू चमत्कार करतायत. That time he did it. त्या काळात पण येशूंनी चमत्कार केले. 2000 years later, today also he is doing it. आज 2000 वर्षांनंतर सुद्धा येशू आजही चमत्कार करत आहेत. And he keeps doing आणि येशू ते चमत्कार करत for राहतात. all those people who look to him. जे सर्व लोक येशूंकडे बघत बघत जगतात त्यांच्यासाठी त्यांच्या जीवनात येशू चमत्कार करतात. He does it daily, आणि रोज करतात. every day. दररोज
दररोज करतात. Everyday miracles. दररोज चमत्कार होतात. Every hour miracles. प्रत्येक तासाला चमत्कार Every करतात. minute he'll do प्रत्येक miracles. मिनिटाला येशू तुमच्या जीवनात चमत्कार करतात. Every second he can do प्रत्येक miracles. सेकंदाला येशू तुझ्या जीवनात चमत्कार करतील. विश्वास ठेवायची हिंमत असेल तर ठेव. Even when the Bible was written, Jesus had done miracles. आणि बायबल जेव्हा लिहिलं गेलं तेव्हाही येशूंनी चमत्कार केले होते. The Apostle John wrote आणि योहान नावाचा जो प्रेषित होता त्याने असं लिखाण केलं. in John 21:25. योहानाचा 21वा अध्याय 25व्या वचनात तो म्हणाला, Jesus did so many things येशूंनी एवढ्या साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत that even if it were written down in a book की form, समजा त्या सर्व गोष्टी पुस्तकांमध्ये लिहून ठेवल्या even the whole world would not have rooms for the books he could have तर written. संपूर्ण जगामध्ये ती पुस्तकं मावू शकणार नाहीत एवढं येशूंनी केलेलं आहे. Praise God. असं योहान लिहून गेलेलं आहे. योहान 21व्या अध्यायात So many books could have been written. इतकी सगळी पुस्तकं येशूंच्या कार्यांची लिहिली जाऊ शकली असती आणि जग कमी पडलं असतं. जसं कपाट कमी पडतं कधी कधी आपल्याला कपडे ठेवायला, तसं जग कमी पडलं असतं येशूंची पुस्तकं ठेवायला. Praise God. देवाला धन्यवाद. Jesus healed the sick. येशूंनी आजारांना आरोग्य दिलं. He gave sight to the blind. येशूंनी अंध्यांना दृष्टी दिली. He healed the leper. येशूंनी कुष्ठरोग्यांना बरं केलं. He raised the dead. येशूंनी मेलेल्यांना जिवंत Jesus केलं. walked on the water. येशू स्वतः पाण्यावर चालले. Twice he multiplied fish and bread and fed more than 5,000 people at one येशूंनी time. दोनदा मासा आणि भाकर बहुगुणित करून 5,000 लोकांहून जास्त लोकांना खाऊ घातलं. म्हणजे काही केलं नाही असं नाही, सगळं झालं. He made the lame to walk. लंगड्याला चालायला लावलं. काय हवंय तुम्हाला? सगळं केलं येशूंनी. He changed water into wine. पाण्याचा द्राक्षारस सुद्धा केलाय. He wiped the tears of the widows. आणि विधवा बाईचे अश्रू सुद्धा पुसलेत. बोला, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळं काम केलंय. Why was he doing so many miracles? आणि का बरं येशूंनी इतके सारे चमत्कार केले? God was showing to the world कारण की देव जगाला दाखवत होता that he loves you की देवाचं आपल्यावर प्रेम आहे. and that he sent Jesus for you. आणि देवानीच येशूंना तुमच्या माझ्यासाठी पाठवलं हे That you देवाला may दाखव. know की तुम्हाला कळावं That Jesus is the Son of God. येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे हे आपल्याला कळावे. Bible says in Matthew 21 verse 10. मत्थ्याचा 21वा अध्याय 10वं वचन बायबल म्हणतं, Once when Jesus came to Jerusalem, एकदा येशू ख्रिस्त यरुशलेम नावाच्या गावी आले all the city was moved, saying, "Who is this?" आणि संपूर्ण शहर हादरलं असं म्हणत विचारत की हे कोण आहेत, हे कोण आहेत. Multitudes were thronging after आणि him. असा लोकसमुदाय त्यांच्या मागे लागला. Bible says in Matthew 21 verse 14. मत्थ्याचा 21वा अध्याय 14 वचन बायबल म्हणतं, And the blind and the lame came to him in the temple, आणि आंधळे लंगडे मंदिरामध्ये तिथे त्यांच्या जवळ आले and he healed them. येशूकडे, आणि येशूनी त्यांनाही बरं केलं. Blind and the lame came in the temple, आंधळे लंगडे मंदिरात आले and he healed them. आणि येशूनी त्यांनाही बरं केलं. Today you have come to the temple, आज तुम्ही देवाच्या मंदिरातच आलाय, isn't it? हो की नाही? You have come to the temple आज तुम्ही देवाच्या मंदिरातच आलाय with all your needs, तुमच्या सगळ्या गरजा घेऊन, and Jesus will bless you. आणि येशू तुम्हाला आशीर्वादित करतील. Jesus will heal you. येशू तुम्हाला आरोग्य देतील, कारण त्यांना येशूंनी मंदिरात आरोग्य आशीर्वाद दिलेला आहे. इथेही येशू तुम्हाला देतील. He will bless you. He will heal you. येशू तुम्हाला आशीर्वादित करतील, आरोग्यवान करतील, He will deliver you. सुटका देतील.